स्वच्छ कारभार आणि त्याला म्हणतो आपण की लोकाभिमुख प्रशासन या दोन गोष्टींवरती देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या 100 दिवसामध्ये भर दिल्याचं दिसतं. तर मग एकीकडे निवडणुकांमध्ये हिंदुत्वासारखा विषय वापरायचा आणि जेव्हा सत्तेत आल्यानंतर थोडासा तो मुद्दा बाजूला सारून प्रशासनावरती भर द्यायचा. तर यातनं मग फडणवीस काय करू इच्छितात? नाही, फडणवीसांच्या म्हणजे मला वाटतं की पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांमध्ये झालेला जो बदल काय असेल तो हा बदल आहे. त्यांनी रिअल पॉलिटिक्स समजून घेतलं आहे. पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते थोडे जास्त आदर्शवादी होते कदाचित. म्हणजे ते हिंदुत्व किंवा या प्रकारच्या आक्रमकतेकडे ते तेव्हा फार जात नव्हते. त्यांचा विचार तो आहे, यात काही शंका नाही. म्हणजे ते भाजपमध्ये आहेत, ते संघाशी संबंधित आहेत, त्यामुळे तो विचार असणारच आहे. पण तो विचार कशा पद्धतीने व्यक्त करायचा आणि मागच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी उघडपणे ज्या प्रकारचा प्रचार केला, म्हणजे धर्मयुद्धापासून अनेक गोष्टीचा उल्लेख त्या प्रचारामध्ये झाला. बटेंगे तो कटेंगे झालं, आणखी काय काय झालं. तर हे सगळं एक रियालिटी समजून घेणं की बाबा आपल्याला राज्य जिंकायचं असेल तर या सेंटिमेंट्सना चुचकावंच लागेल, त्यांना सोबत घ्यावंच लागेल. आणि हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं जे तुमचा जो अजेंडा आहे त्याची जी कॉम्प्रोमाइज करावं लागते ती दिसते आपल्याला. पण ते करत असताना पुन्हा एक मूळ प्रतिमा त्यांची जी आहे की स्वच्छ आणि काय लोकाभिमुख प्रशासन पाहणारा नेता, तुलनेत इतरांच्या तरुण नेता, तर ती पण त्यांना टिकवायची आहे. त्यामुळे ही कसरत त्यांना करत राहावी लागणार आहे. पण निवडणुकीच्या प्रचारातनं त्यांची जी मूळ प्रतिमा होती त्याच्यापेक्षा वेगळी, ते हिंदुत्वाला चुचकारणारेच नेते आहेत, हे स्पष्टपणे त्यांच्या त्या प्रचारातून समोर आलेलं आहे. 100 दिवस झालेले आहेत आणि आता पुढे अजून जवळपास 4.5 वर्ष राहिली आहेत. 4 वर्ष राहिली आहेत. तर काय वाटतं सर तुम्हाला की पुढच्या काळात 100 दिवसात जर का आपण एक एकक धरलं, युनिट धरलं ते, आणि त्यात ज्या घटना घडलेल्या आहेत, मग दंगलीपासून ते गुन्हेगारी वाढलेली आणि विकास कामं त्यांनी जो धडाका लावलेला त्या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर पुढच्या काळात देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काय आव्हानं असणार आहेत? मी मगाशी म्हणाल तसं देवेंद्र फडणवीसांसमोरची जी आव्हानं आहेत किंवा या सरकारसमोर जी आव्हानं म्हणूया ती 2-3 पातळ्यांवर आहेत. एक तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक, ज्याला गोल्डन ट्रायंगल असं लोक म्हणतात की एकूण इन्व्हेस्टमेंट आणि या सगळ्याच्या दृष्टीनं, आणि त्यात एक नागपूर आपण जमेला धरू की अलीकडच्या काळामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या प्रभावामुळं काही प्रमाणात तिकडे हालचाल होती. हे जर सोडलं तर उर्वरित महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अतिशय वाईट म्हणजे हे 3-4 जिल्हे सोडले तर बाकीच्या, आणि मग कोल्हापूरसारखा जिल्हा की जिथं अगदी पूर्वीपासूनच परिस्थिती बरी आहे आर्थिकदृष्ट्या, ते जर सोडले तर बाकीच्या महाराष्ट्राची तुलना बिहार, उत्तर प्रदेशशी करावी अशी आर्थिक परिस्थिती आहे. आणि हे सगळं आकड्यांना दिसतं आहे. म्हणजे यात काय सांगोवांगीचं काही नाही आहे. हे आपल्याला सगळ्या आकड्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा GDP मोजलेला आहे सरकारनं, त्याच्यातून दिसते. आणि अशी जेव्हा अवस्था असते तेव्हा त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते शेतीमध्ये असलेला डिस्ट्रेस. आणि आपल्याला असं दिसतं की शेती करायची कोणाची इच्छा नाही आणि नाईलाजानं लोक शेतीत आहेत. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये मागचं दशक आपल्या देशाच्या वाटचालीतलं पहिलं दशक असं आहे की ज्याच्यामध्ये शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढली. ती संख्या कमी होणं हे चांगल्या आर्थिक वाढीचं निदर्शक आहे. तर ती वाढली. असं जर होत असेल तर निश्चितपणे काहीतरी बिघडतं. काहीतरी बिघडते म्हणजे काय, तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र हलत नाही आहे. सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम काय आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये काही हालचाल, मेजर हालचाल होत नाही असं नाही, पण खूप कमी आहे. त्यात नवे जॉब क्रिएट होत नाहीत. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे मोठ्या उद्योग आहेत त्याच्यामधला ॲटोमेशनकडे सगळा भय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेविषयी लोक खूप मोठ्या प्रमाणात बोलायला लागलेत. नुसतं बोलत नाही, ते प्रत्यक्षात यायला लागले आणि त्याचा परिणाम म्हणजे रोजगार नसलेली वाढ ही मोठ्या प्रमाणात होते. आत्ता पण आपल्या देशामध्ये जवळपास 92-94% लोक हे असंघटित क्षेत्रात काम करत आहेत. आणि मग त्या क्षेत्राकडं ना केंद्र सरकारचं लक्ष आहे ना राज्य सरकारचं लक्ष आहे. आणि ते तसंच ठेवून मग तुम्ही जर गुंतवणूक आणि पुन्हा असेच आधुनिक उद्योग की जे खूप कमी लोकांवर चालत आहेत असं जर करणार असाल तर एक मोठा नेस्ट महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तयार होणार आहे. तो ऑलरेडी तयार झालेला आहे. म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांची लग्न होत नाही तिथंपासून आपल्याला त्याचे परिणाम दिसत आहेत. आत्महत्या, कुणी सत्य असलं की विरोधी पक्ष टीका करतो, पण आत्महत्या थांबवता आल्या नाहीत हे वास्तव आहे. किंवा हे जे काही खंडणी खोड तयार झाले आहेत त्याच्यामागं पण हे काय नाही की बेकारी मोठ्या प्रमाणावर आहे. तर या सगळ्याचा विचार करता हा ग्रामीण भागातला आणि हे 3-4 जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांमध्ये विकासाचा काही प्रयत्न न्यायचा, याचं नियोजन करणं हे मला वाटतं की सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि त्यानंतरचं आव्हान जी गुन्हेगारी ज्या प्रकारचे
चं डोकं वर काढते तर त्याच्याकडं प्राधान्यानं सरकारला लक्ष द्यावं लागेल. कारण कळत नकळत समाजात फूट पडायला लागली आहे. ती जातीच्या आधार आहे, ती धर्माच्या आधार आहे आणि ते जे एलिमेंट समोर यायला लागले आहेत म्हणजे औरंगजेबावरून आज आपल्याकडे दंगली व्हाव्यात हे मुळातच 100 वर्षाची जी काय प्रबोधनाची वाटचाल झाली महाराष्ट्राची त्यालाच फाट्यावर मारण्यासारखं आहे. आणि हे कोण घडवतं आहे तर पुन्हा सगळे राजकारणी या बाजून नाही तर त्या बाजून पडत आहेत की कुणालाच असं वाटत नाही की हे आता थांबवायला पाहिजे किंवा याच्यावर बोलू नये आपण. तर या ज्या गोष्टी घडत आहेत त्या मला वाटते की काही चांगल्या घडत नाहीत. याचं कारण एखादा ज्येष्ठ नेता सहजपणे एखादी गोष्ट बोलून जातो आणि त्याचे खाली जे परिणाम होतात ते मात्र खूप टोकाचे परिणाम झाले असतात. आणि ती फूट म्हणजे आत्ता जर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात गेला तर तुम्हाला गावागावात ही फूट दिसायला लागेल. आणि ती फूट सांधणं हे या सरकारसमोर किंवा विचार करणाऱ्या कुठल्याही माणसासमोरचं मुख्य काम आहे. तसंच मस्साजोगच्या प्रकरणात आपल्याला दिसतं की ते सगळं जातीय अंगाने गेलं. ही जात विरुद्ध ती जात असा त्याच्यामध्ये नकळत टोन आला. मग राज्यकर्त्यांना काय वाटतं हे किंवा त्यांच्या हातात राहत नाही. कारण सोशल मीडियामधून ज्या प्रकारे लोक व्यक्त होतात त्यातून सहज हा ट्रेंड तयार होतो. आता औरंगजेब आदर्श वाटायचं कुणालाच कारण नाही. पण एका बाजूनं तुम्ही एक जोर लावायला सुरुवात करता तेव्हा कोणतंही मूर्खपणा करतो आणि औरंगजेबाची बाजू घेतो. तर ते घेऊच नाही त्यात काही वादच नाही त्याच्याविषयी शंका असायचं काही कारणच नाही. पण मग महाराष्ट्रात कोणत्याही औरंगजेबाचं स्टेटस ठेवतो आणि कोणतंही त्या लॉयन्स बिश्नोईचं पण स्टेटस ठेवतो. हे दोन्ही वेडेपणाच्या गोष्टी आहेत. तर या गोष्टी होतात का याच्यावर त्याला हवा देण्याने विचार केला पाहिजे. ते जर तिथं थांबलं तर आपोआपच शेवटी म्हणजे अनपेक्षितपणे सांगायलाच सांगितलं नाही की औरंगजेब काय आताचा विषय नाही म्हणून. तर हे जे आहे ते मला वाटते की एका टप्प्यावर त्यांच्या लक्षात आलं की ही कबर काय आपल्याला उचलून कुठून फेकून देता येणं शक्य नाही. त्याला पुरातत्व खात्याचं पण संरक्षण आहे. शिवाय ते एक मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून पण त्याच्यामागं काही भावना आहेत. हे सगळं इतक्या उशिरा लक्षात यायचं काय नाही. हे तुम्ही काय महाराष्ट्रात नाही आहेत का? तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही का? तर अशा गोष्टी सतत काही ना काही ते काढत राहणं आणि त्याच्यावरून वातावरण तापवणं मला वाटतं की हे थांबवायला पाहिजे. हे महाराष्ट्राच्या नुसतं प्रतिमेला बाधक नाही तर महाराष्ट्राच्या प्रगतीला पण बाधक आहे. ते एक मोठं आव्हान सरकारसमोर आहे. आणि तिसरा जो भाग आहे की पुन्हा तुम्ही जर बजेट बघितलं तर त्यातला जो इन्फ्रास्ट्रक्चरवरचा भय आहे तो सगळा पुन्हा पुणे मुंबई आहे. आणि आता काय खूप त्या सिंहस्थाच्या निमित्तानं हे होईल त्या शक्तिपीठ महामार्ग काय आणि नाशिकमध्ये होईल तिथं मोठ्या प्रमाणावर खर्च होईल. तर हे असं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही जर काही विशिष्ट भागातच एकवटणार असाल तर मग बाकीचे भाग पुन्हा कोरडे जातील आणि त्यातून एक विचित्र अशी विषमता तयार होते. त्याला सरकार म्हणून त्याला कधीतरी भिडावं लागेल.